नमस्कार. तर आज आपण चौकोनी गळा हा कशा पद्धतीने स्टिचिंग करायचा तर हे बघणार आहोत. तर सर्वात आधी आपल्याला सिंपल नेकप्रमाणे चौकोनी हा नेक व्यवस्थित कपड्यावर मार्क करून ड्रॉ करून घ्यायचा आहे. आणि ड्रॉ केल्याच्या नंतर मेन फॅब्रिक आणि त्याच्यावर अस्तर ठेवून जे आपण मार्किंग केलेलं आहे तर त्या मार्किंगवर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. व्यवस्थित शिलाई मारल्याच्या नंतर व्यवस्थित मधला जो पार्ट आपला आहे तर तो व्यवस्थित अर्धा इंच सोडून कटिंग करून घ्यायचा आहे. कटिंग करून झाल्याच्या नंतर आपल्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहे. आणि नंतर कट मारल्यानंतर अस्तर आणि मेन फॅब्रिक हे आपण एक सरळ करून अस्तरवर एक शिलाई मारून घ्यायची आहे. अस्तरवर शिलाई मारल्यानंतर आपला हा बॅकनेक अगदी सहज आणि व्यवस्थित फिनिशिंग सोबत हा पलटी व्यवस्थित होतो. तर तुम्ही बघू शकता इथं मी शिलाई मारली आहे आणि नंतर हा कसा व्यवस्थित अशी फिनिशिंग आलेली आहे. बघा किती छान हा आपला व्यवस्थित फोल्ड झालेला आहे. तर त्याच्यावर आपण दाब शिलाई मारून घेऊया. कसा वाटला आजचा व्हिडिओ तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे टीचिंग झाल्यानंतर आपण त्याच्यावर लेस लावून घेणार आहोत. बघा किती छान दिसतो हा आपला बॅकनेक. तर याच्यावर आता एकदम व्यवस्थित ठेवून लेसला 2 शिलाई एकदम व्यवस्थित मारून आणि नॉटला छोटेसे फूल बनवून नॉट पण लावून घेऊया. आणि कसा झाला हा बॅकनेक कमेंटमध्ये नक्की सांगा. कोपरे आपल्याला एकदम व्यवस्थित काढायचे आहे या पद्धतीने. तर तुम्ही बघू शकता हा गळा आपला किती व्यवस्थित आणि एकदम फिनिशिंग सोबत व्यवस्थित झालेला आहे. आणि लेसही आपली स्टिचिंग करून झालेली आहे. त्याला डबल स्टिच मारायची आहे. एकदम व्यवस्थित दिसतो आणि फिनिशिंग ही एकदम छान येते. तर तुम्ही बघू शकता हा किती छान आलेला आहे. नाडी लावल्याच्या नंतर हा एकदम व्यवस्थित आणि छान दिसतो. तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. धन्यवाद.